नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अर्जुन, सायली आणि रविराज हे पोचलेले असतात पोलीस स्टेशनमध्ये. रविराज काही गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आलेला असतो. त्या केसबद्दल तो काही डिटेल आता पोलिसांसमोर बोलत असतो आणि बोलता बोलता त्याला नागराजविषयी काही गोष्टी कळतात. त्याने आणखी जास्त रविराजचा संताप होऊ लागतो. रविराज चिडचिड करू लागतो. तर चैतन्याला आता अर्जुन सांगतो की काकांना थोडा वेळ बाहेर घेऊन जा. तर तो म्हणतो ठीक आहे, मीच थोडा वेळ बाहेर थांबतो, माझं डोकं इथे दुखायला लागले. तर तो बाहेर जातो. इथे अर्जुन आता निघणार तितक्यातच पोलिसांना एक गोष्ट आठवली. ते म्हणू लागतात की मला तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे. माहिती अशी आहे की 2 दिवसापूर्वी महिपतला भेटण्यासाठी एक वकील आली होती. तर ती कोण होती असा प्रश्न विचारल्यानंतर वकील साहेब म्हणतात मी इथे नव्हतो त्यामुळे मला माहीत नाही. तर आपण त्या वहीत नाव लिहिलेलं असेल त्या वहीवरती पाहूया. आता भेटायला आलेल्यांची लिस्टची वही इथे मागवली जाते. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीला भेटायला एक वकीलीन आली होती जिचं नाव प्रभू असं लिहिलेलं आहे. आता ही विशाखा प्रभू कोण हा प्रश्न इथे अर्जुन चैतन्याला पडलेला आहे. अर्जुन म्हणू लागतो की आपल्या पूर्ण कक्षात मला माहिती आहे की असल्या नावाची कुठलीही व्यक्ती नाही. हवालदाराला वर्णन विचारलं जातं. तर तो सांगू लागतो तिचे केस छोटे होते, मोठे चष्मे होते, तिच्या नाकाखाली एक चामखीर होता, असं सगळं वर्णन तो करतो. आता यातनं ही बाई कोण तरी ते चैतन्याला डाऊट येतोय, काहीतरी गडबड आहे महिपतची. इथे आपली अस्मिता टेन्शनमध्ये असते. तिला नवऱ्याचा चेहरा सतत आठवत आहे. त्याने सांगितलं होतं की मी अन्नपाणी त्याग करणार. खरंच तसं केलं असेल तर? ह्या काळजीपोटी अस्मिता फोन करून इथे त्याला तब्येत विचारू लागते आणि तो काही केल्या फोन उचलत नसतो. तिचा आलेला फोन वाजू देतो आणि हा उपाशी असलेला व्यक्ती इथे छान प्रकारे पॉपकॉर्न खात बसलेला असतो. बिचारी अस्मिता इमॅजिन करते माझ्या नवऱ्याने काही खाल्लं नाही, पिल्लं नाही आणि हा इकडे मस्त ताव मारत मस्त मूवीचा आस्वाद घेत आहे. बिचारी काळजीत असते. त्यातच मग तो तिला थोडं तडपल्यानंतर मग तो तिला कॉल करतो. कॉल केल्यानंतर अलगद आवाज काढतो, अस्मी. तर ती तिकडनं म्हणू लागते की काय रे, काय झाले? तर तो सांगू लागतो अगं मला बरं नाही, मी ना झोपलेलो होतो, ग्लानी आली मला. बोल तू काय म्हणतो तीस? इतक्या बारीक स्वरात तो बोलतो. अस्मिताला त्याचा आवाज ऐकून खूपच वाईट वाटतं की आपल्यामुळे ह्या व्यक्तीची अशी अवस्था झाली आहे. तर ती त्याला कशा आहेस, काय, तब्येतीची काळजी घे आणि मला लवकरच भेटायला ये असं सांगू लागते. आणि इकडे जग जिंकल्यासारखा आता सचिनला गर्व आला आहे. त्याच्या ह्या पराक्रमाने अस्मिता आपल्याला स्वीकारेल असं त्याला वाटू लागलेलं असतं. महिपत इथे पोलिसांकडनं फोन घेतो. त्याला सरकारी वकील नको आहे. तो स्वतःच्या प्रयत्नांनी वकील मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. 1-2 कॉन्टॅक्टमधल्या व्यक्तींशी बोलल्यानंतर ते तयार नसतात. इथे पोलीस विचारू लागतात झालं का, द्या मोबाईल. नाही ना भेटत वकील? तर तो म्हणतो सर 1 मिनटं, मला आणखी एक कॉल करू द्या. त्याला आठवलं की रविराजचा जानी दुश्मन एकदम कट्टर असा वकील, त्याला हरवायला तयार असणारा, जर त्याला आपण आपली केस लढायला सांगितली तर तो व्यक्ती नक्कीच लढेल. रविराजला पुरून उरणारा वकील म्हणजे तोच. त्याला आता इथे महिपत कॉल करू लागतो आणि बोला असं म्हणत त्याने बरोबर ओळखलेलं असतं. तर तो म्हणू लागतो माझी केस तुम्ही लढाल का? तर तो म्हणतो नक्कीच, मला खूप आवडेल तसं करायला. रविराजला हरवायला मला मज्जाच येईल. पण मी सांगेल तेच वाक्य तुम्ही बोलायचे, तुमच्या मनाचे कुठलेही वाक्य तुम्ही बोलायचे नाही. हे जर तुम्हाला कबूल असेल तर आणि तरच तुमची केस मी स्वीकारेल असं इथे वकिलांनी सांगितलेलं असतं. इथे नागराजला फक्त एकच गोष्ट हवी आहे की त्याला लवकरात लवकर बेल मिळवून तो बाहेर गेला पाहिजे. तर वकील म्हणतो ठीक आहे, फक्त मी सांगितलेले वाक्य बोलायची, नक्कीच तुम्हाला बेल मिळेल आणि मला पाहिजे तितके पैसेही तुम्ही द्यायचे. ही गोष्ट नागराजने कबूल केलेली असते आणि आता वकील तयार असतो त्याची केस लढण्यासाठी. बघता बघता दिवस उगवला. आता कोर्टात साक्ष होण्याची वेळ आली आणि सगळेजण मग कोर्टात हजर झालेले असतात. सगळ्यांची तयारी लगबग चालू असते. आता फक्त वाट पाहत आहे तर जज साहेबांच्या येण्याची. नागराजलाही घेऊन आलेले असतात. त्यांनी त्याला उभं केलेलं असतं आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये. मग सगळेजण त्याच्याकडे लक्ष देऊन पाहत असतात. तो मात्र थोडीही लाज न वाटता डोळे वर करून
सर्रास स्वागत असतो. न्यायाधिकारी आले, न्यायाधीश आले आणि सगळेजण उभे राहिले. मग सगळी प्रोसेस तिथे सुरुवात झालेली असते. आपल्या पद्धतीने आपले वकील युक्तिवाद करायला आलेले असतात. नागराजच्या वतीने त्याचा वकील तिथे येतो आणि माझा अशील हा निर्दोष आहे, त्याच्यावर फक्त निव्वळ आरोप लावले, त्याला बेल मिळावी म्हणून मी प्रयत्न करतोय, असं इथे वकिलांनी स्वतःची बाजू मांडली. तर समोरून आपले अर्जुन सर आले. अर्जुन मग म्हणू लागतात, ह्या व्यक्तीने फक्त आरोपच नाही, ह्या व्यक्तीवर फक्त आरोप नाही तर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधासुद्धा गुन्हा नसून तो एकदम कडक असा गुन्हा आहे, ज्याची शिक्षाही कडकच व्हायला हवी. 22 वर्षापूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुली यांनी दिली आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहे, म्हणून आम्ही त्यांना जेलमध्ये टाकले. तर त्याचे वकील इथे सांगत असतात की माझे अशील हे निर्दोष आहे, त्यांना कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या विरोधात कसलेही पुरावे यांच्याकडे नाही आणि त्यांच्यावरती आरोप लावून त्यांना फक्त आरोपाच्या नावाखाली जेलमध्ये टाकले. तर इथे आपले अर्जुन सांगू लागतात की हे बघा, आमच्याकडे काही पुरावे आहे, ते पुरावे तो व्हिडिओ इथे कोर्टात सादर केला जातो. सुमनला किडनॅप केलं त्यांच्या बायकोला आणि ते किडनॅपिंग हे आपल्या महिपत्नी नसून तर स्वतः तिचा नवरा म्हणजे नागराजने केलेला आहे, कारण त्याचं फोनचं लोकेशन तिथे वारंवार दिसतंय असं अर्जुनने त्यातनं सिद्ध केलं. तर वकील फारच हुशार निवडला आहे नागराजने. वकिलांना तिथे बोलण्याची संधी मिळते तर वकील सांगू लागतात की माझे अशील स्वतःच्या बायकोला शोधण्याचा खूप प्रयत्न करत होते, त्याच्यामुळे ते वारंवार त्या जागेवर जात होते, त्यामुळे त्यांचं मोबाईलचं लोकेशन त्या ठिकाणी निघणं साहजिकच आहे ना. आणि त्यातच ते तिथून निघून गेल्यानंतर त्यांना अर्जुनला तिथे सुमन सापडली. हा निव्वळ योगायोग. पण अर्जुन सांगू लागतो हा योगायोग नाही. घरी आपल्याला सगळेजण काळजीत दिसतात की सुमन किती शांत, कुणाशीही वरचढ आवाजात न बोलणारी, नवऱ्याच्या डोळ्यांच्या पापणीवरच ती घाबरणारी, त्याने नुसतं पाहिलं तरी बिचारी एक ठिकाणी उभी राहते. तर ती एवढं मोठे वाक्य आता कोर्टात बोलू शकेल का नागराज विरोधात? तिथे जाऊन काही गडबड तर करणार नाही ना. तर इथे लगेचच प्रताप म्हणू लागतात, काही काही लोक फारच बिनलाजे टाईपचे असतात, कारण त्यांना अजिबात लाज नसते, ते सर्रास वागत असतात, जेलमधनं आले तरी ते त्यांचा तोरा काही सोडत नाही. असं म्हटल्यानंतर इथे प्रिया संतापते आणि म्हणू लागते, बाबा तुम्ही माझ्याबद्दल बोलताय, मी निर्दोष आहे म्हणून कोर्टातनं माझी रीतसर सुटका झालेली आहे, मी काही कुठलाही गुन्हा केलेला नाही असं म्हणत ती तिथे आता स्वतःची बाजू भांडू लागते. तर कल्पना सांगू लागते की तुझ्या सासऱ्यांशी तू बोलते तर आवाज थोडा कमी, काही पद्धत असते बोलण्याची. प्रतिमा इथे रागवते तिच्यावरती, तिला खोलीत जाऊन बस असं सांगू लागते. तर प्रिया रागाने खोलीत जाऊन बसते. इकडे कोर्टामध्ये आता सुमनला साक्ष द्यायला बोलवलं जातं. सुमनला विचारलं जातं की तुम्हाला किडनॅप करणारी व्यक्ती कोण होती? तर ती सांगते की माझा नवरा नागराज किल्लेदार ही व्यक्ती. आणि का किडनॅप केलं तर तिला कळलं होतं की त्यांनी 22 वर्षापूर्वी महिपतच्या मदतीने रविराजच्या फॅमिलीला ॲक्सिडेंट घडवून मारण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मला कळाली, मी बाहेर कुणाला जाऊन सांगू नये या गोष्टीला लपवण्यासाठी त्यांनी मला तिथेच जिथे पकडलं तिथेच डांबून ठेवलं, किडनॅप करून ठेवलं. तर इथे बरोबर सुमन आपल्या अर्जुनच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होती. सगळं काही सुरळीत चालू होतं. नवऱ्याची सगळ्या केलेल्या गुन्ह्यांची कबुली इथे तिने स्वतः दिलेली असते आणि कोर्टामध्ये सगळं काही अर्जुनने सिद्ध केलेलं असतं की नागराज कसा व्यक्ती आहे आणि त्याने काय काय कृत्य केलं आहे. तर इथे नागराजच्या बाजूने त्यांचे वकील परमिशन मागतात सुमनशी बोलण्याची, तर सुमन त्या घाबरलेली असते. तर इथे अर्जुन सांगू लागतो की त्यांना खूप भीती वाटते नवऱ्याची, पण त्या आज खरं उत्तर देणार. तर इथे त्यांच्यासमोर नागराजचा वकील म्हणतो की तुम्हाला कोणी घाबरवून इथे आणलेलं तर नाही ना, तुम्हाला कोणी जबरदस्ती इथे साक्ष द्यायला तर सांगितलेली नाही ना? तर सुमन म्हणते नाही, मी इथे साक्ष माझ्या नवऱ्याविरोधात देण्यासाठी स्वतः आलेले आहे, कारण माझा नवरा हा अतिशय नालायक प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, हेच मला सगळ्यांना सांगायचे म्हणून मी इथे आली आहे.
कुणाच्याही दबावाखाली मी न बोलता स्वतः हे सगळं सांगत आहे, असं ती जेव्हा बोलते त्यावेळेला आता वकिलांच्या काही प्रश्नांची उत्तर देताना काहीतरी गडबड सुमनकडनं होते. त्या गडबडीमुळे नागराज आता पुन्हा मुकाट बेलवर सुटलेला आहे. हे पाहिल्यानंतर अर्जुनचा संताप होतो. अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि नागराजच्या छाताडात लाथ मारत त्याला खाली पाडत म्हणतो की तुला रविराजच्या आरोपातनं जरी सुटका मिळाली असेल, पण तुला मी सुटका मिळू देणार नाही. तू घरेलू हिंसा केलेली आहे, बायकोची मारहाण केलेली आहे, त्या शिक्षेतनं एवढी सहजासहजी तुला सुटका मी मिळू देणार नाही. आणि पोलिसांना इथे अर्जुन सांगू लागतो की ह्या बाईची जी काही तक्रार आहे ती लिहून घ्या आणि ह्या माणसाला पुन्हा एकदा जेलमध्ये टाका. आणि बघता बघता वकिलाच्या तोंडावरती चांगली चपराक अर्जुनने लावलेली आहे. वकील जिंकला असला तरी पुन्हा एकदा अर्जुनच्या हुशारीमुळे आता नागराज पुन्हा एकदा जेलमध्ये जाणार. चला तर मग पुढे जे काय होईल पाहायला आता विसरू नका. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ.